श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. एखादा साधक, एखादा भक्त स्वतः साधन करून, स्वतः भक्ती करून वैकुंठ लोकामध्ये जाईल, परंतु भगवन नाम संकीर्तन करणारे, कीर्तन करणारे, त्याचं नाम गायन करणारे लोक मात्र हजारो लोकांमध्ये भक्तिभाव निर्माण करून आपण ज्या जागी आहोत त्या जागीच वैकुंठच निर्माण करू शकतात. ही जागाच माझ्यासाठी वैकुंठ बनते. आणि भगवंतानीच स्वतः गीतेमध्ये सांगितलेलं आहे, जिथे माझे भक्त माझं गायन करतात, माझं नाम संकीर्तन करतात, नारदा मी तिथे असतो. नाही का? एकदा नारद मुनींनी भगवंताला प्रश्न विचारला होता, देवा आपण कुठे असता? यावर भगवंत म्हणाले, नारदा जिथे माझी भक्त भक्ती करतात, जिथे माझं नाम गायन करतात, जिथं नाम संकीर्तन करतात, जिथं कीर्तन करतात, जिथं प्रवचन चालतं, जिथं निरूपण चालतं, जिथे ग्रंथांची पारायण होतात, त्या ठिकाणी मी असतो. नारदा, अरे मी तिथं तिष्ठत उभा राहतो, असं भगवंतानी नारदांना सांगितलेलं आहे. आणि म्हणून जिथे हे नाम संकीर्तन चालू असतं, जिथं गायन चालू असतं, जिथं भजन चालू असतं, जिथे उपासना चालू असते, जिथे हजारो लोक कीर्तन ऐकत असतात, प्रवचन ऐकत असतात, नाम गायन करत असतात, आनंदाने नाचत असतात, डोलत असतात, टाळ्या वाजवत असतात, ताल धरत असतात, गायन करत असतात, त्या ठिकाणी भगवंत असतोच असतो. यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कर्मे ईश भजावा. म्हणजे काय? की आपण जे काही कर्म करतो, आपण जे काही कर्तव्य करतो, आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण जेव्हा आनंदाने मनापासून भक्तिभावाने कर्म करतो, तेव्हा ते कर्मच ईश्वराची पूजा होते. त्यामुळे पुन्हा आपल्याला वेगळी अशी पूजा करावी लागत नाही. आपलं कर्म हीच पूजा आणि हेच ईश्वराचं भजन. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कर्मे ईश भजावा. इंग्लिशमध्ये सुद्धा एक वाक्य छान आहे, वर्क इज वर्शिप. वर्शिप म्हणजे पूजा, वर्क म्हणजे काम, काम हीच पूजा आहे. मग आपण कोणतं काम करतो हे महत्त्वाचं नाही. कुठलंही काम असू द्या, झाडून काढणं असू दे, सडा मारणं असू दे, रांगोळी काढणं असू दे, स्वयंपाक करणं असू दे, सामान आणणं असू दे, स्वच्छता असू दे, धुणं भांडी करण्याचं काम असू दे, देऊळ स्वच्छ करण्याचं काम असू दे, रंगरंगोटी करण्याचं काम असू दे, भगवंताची पूजा करण्याचं काम असू दे, ऑफिसमध्ये नोकरी करण्याचं काम असू दे, धंदा व्यापार करण्याचं काम असू दे, व्यवहार करण्याचं काम असू दे, शिक्षकांना शिकवण्याचं काम असू दे, विद्यार्थी घडवण्याचं काम असू दे, नाही का? जे काही आपण करू ते काम हेच पूजा आहे. म्हणून कुणीही आपल्या वाट्याला आलेलं कर्म सोडू नये, टाकू नये.
कर्म किए जा फल की इच्छा मत कर ऐ इंसान, जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान। ये है गीता का ज्ञान, ये है गीता का ज्ञान, ये है गीता का ज्ञान, ये है गीता का ज्ञान। कर्म किए जा फल की इच्छा मत कर ऐ इंसान, कर्म किए जा फल की इच्छा मत कर ऐ इंसान। जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान। ये है गीता का ज्ञान, ये है गीता का ज्ञान। गीता आपल्याला कर्म करा हाच उपदेश करते आणि गीतेमध्ये जर आपण बारकाईने पाहिलं तर कर्मयोगावरच जास्त भर दिलेला आहे। आपल्या वाट्याला आलेलं विहित कर्म प्रत्येकाने करावं। आपल्या वर्ण आश्रम या भगवंताने निर्माण केलेल्या व्यवस्थेनुसार जे काही कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे ते कर्म आपण करावं। कर्म करण्यामध्ये कोणताही उच्च नीच भाव मनामध्ये आणू नये। हे कर्म चांगलं आहे, ते कर्म वाईट आहे, माझ्या वाट्याला हेच का त्याच्या वाट्याला तेच का असा भेदभाव आपण करू नये। तो बघा कसा आतमध्ये बसून देवाची पूजा करतोय आणि मी बघा कसा बाहेर अंगण झाडतोय किंवा स्वच्छता करतोय, असा भाव मनामध्ये आणून देऊ नका। कोणतंही कर्म उच्च नीच नाही, कमी जास्त नाही, चांगलं वाईट नाही। कर्म हे कर्मच आहे। उलट तुम्ही भगवंताचे आभार माना की त्याच्या कृपेमुळे मला हे कर्म करण्याची संधी मिळते। आज मी भगवंताचा अत्यंत आभारी आहे, ऋणी आहे, कारण त्याच्या कृपेने त्याच्या इच्छेने मला हे ज्ञानेश्वरीवर भाष्य करण्याचं, प्रवचन करण्याचं, निरूपण करण्याचं, कर्म करण्याची मला त्याच्या इच्छेने हे सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे। आज मी बोलू शकतो, माझी वाणी काम करते, ही त्याची कृपा आहे। आज माझ्या डोक्यामध्ये विचार येतात, माझ्या मनात ज्ञान मिळतं, ही त्या भगवंताची कृपा आहे। त्याच्या कृपेने मला ज्ञान प्राप्त झालं आणि ते ज्ञान माझ्या वाणीद्वारे मुखावाटे बाहेर पडतंय, ही त्या भगवंताची कृपा आहे। अहो, ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले, याचं काय आश्चर्य। इथे रोजच भगवंत माझ्यासारख्या एका अतिसामान्य माणसाकडून या ज्ञानेश्वरीवर हे सगळं बोलवून घेतोय। मी काही रेड्यापेक्षा मोठा आहे का हो? एक वेळ रेडा बरा, माझी अवस्था त्याच्याही पेक्षा खालच्या दर्जाची आहे। परंतु असं असून सुद्धा भगवंताच्या इच्छेने, त्याच्या कृपेने, त्याच्या सामर्थ्याने हा आनंद जोशी नावाचा रेडा ही ज्ञानेश्वरी सांगतोय। केवढी कृपा, केवढा आशीर्वाद, ही त्या भगवंताची इच्छा आहे म्हणून घडतंय। नाहीतर आनंद जोशी हा रेड्यासारखाच आहे हो। आळशी आहे, कामचुकार आहे, झोपाळू आहे, माझ्यामध्ये सगळे दुर्गुण भरलेले आहेत, अत्यंत वाईट वागलेला माणूस मी आहे।
पण इतकं सगळं असून त्या भगवंताने माझ्यावर कृपा केली आणि मला हे ज्ञानेश्वरीचं निरूपण करण्याची संधी दिली. आपण काय कर्म करतो हे महत्त्वाचं नसून भगवंताच्या इच्छेने ते आपल्या वाट्याला आलेलं आहे असं समजून त्या कर्मामध्ये भाव ठेवून, भक्तिभाव ठेवून, भगवंताविषयी कृतज्ञता मनात आणून आपण ते कर्म करावं. स्वच्छता करण्याचं कर्म जरी आपल्या वाट्याला आलं तरी आपण म्हणावं, हे देवाचं घर आहे, हे मी स्वच्छ करतोय, याचा आनंद घ्यावा. भगवंताने मला आज स्वच्छता करण्याचं काम दिलंय, ही त्याची कृपा आहे. भगवंतानी आज मला सडा रांगोळी करण्याचं काम दिलंय, ही त्याची कृपा आहे. भगवंतानी आज मला बाजारात जाऊन भाजी आणण्याचं कर्म दिलंय, ही त्याची कृपा आहे. भगवंतानी आज मला तांदूळ निवडायला बसवलंय, भाजी चिरायला बसवलंय, ही त्याची कृपा आहे. भगवंतानी आज मला स्वयंपाक करायला लावलंय, ही त्याची कृपा आहे. भगवंतानी मला आज विद्यार्थी घडवायचं काम दिलंय, ही त्याची कृपा आहे. भगवंतानी आज मला धुणभांडी करण्याचं काम दिलंय, ही त्याची कृपा आहे. भगवंतानी आज मला चित्र काढण्याची प्रेरणा दिली, ही त्याची कृपा आहे. भगवंतानी आज मला गायन करण्याचं सामर्थ्य दिलंय, मी गातोय, मी भजन करतोय, ही त्याची कृपा आहे. जे जे कर्म आपल्या वाट्याला येईल ते भगवंतानी आपल्याला दिलेलं आहे, हा भाव मनात ठेवून अत्यंत आदराने, अत्यंत प्रेमाने आपण ते कर्म करावं आणि त्या कर्माचंच पूजन आपल्या हातून घडावं, ही भगवंताची इच्छा आहे. म्हणून वर्क इज वर्शिप, काम हीच पूजा, आणि हेच ज्ञानेश्वरांना अपेक्षित आहे. ते म्हणतात कर्मे ईश भजावा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भक्ती ही मर्यादित स्वरूपाची कधीच नसते. नाहीतर आपण 1 तास भजन करतो, 1 तास नामस्मरण करतो आणि बाकीचे 23 तास आपण वाईट वागतो, हवं तसं वागतो, चुकीचं वागतो, भेदभाव करतो, लोकांना दुखवतो. म्हणून भक्ती म्हणजे अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम निर्माण होणे आणि त्याच्याविषयी काहीतरी करत राहणं, त्याच्याविषयी बोलत राहणं, त्याच्याविषयी ऐकत राहणं, त्याच्याविषयी वाचत राहणं, याला भक्ती म्हणतात. आणि भक्ती ही ठराविक काळात, ठराविक वेळेत करावी असं काही नाही. 24 तास, प्रत्येक तासाला, प्रत्येक क्षणाला आपण भक्ती केली पाहिजे. खरा भाग्यवान कोण, तर ज्याच्या मनामध्ये हा भक्तिभाव निर्माण झाला आणि ज्याच्या जीवनामध्ये क्रांती घडली, बदल घडला, ज्याचं वागणं बोलणं सुधारलं, ज्याचा आचार विचार सुधारला, जो अत्यंत प्रेमाने भरून गेलेला आहे, जो सर्वांशी प्रेमाने वागतो, सर्वांशी सलोख्याने वागतो, सर्वांशी समत्वाने वागतो, कधीही भेदभाव करत नाही. जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत, असा ज्याचा भाव असतो आणि जो आपल्या वाट्याला आलेलं कर्म ही भगवंताची पूजा म्हणून करतो, हा खरा भक्त. आणि हेच खरं भक्तिपूर्ण जीवन. नारदांनी आपल्या भक्तिसूत्रामध्ये हेच सांगितलेलं आहे. ते म्हणतात तद अर्पिता
अखिल आचारता, म्हणजे आपण जे कर्म केलेलं असतं ते भगवंताला अर्पण करायचं असतं आणि सतत त्याच्याविषयीच आचार करायचे असतात. गीतेमध्ये सुद्धा अशा प्रकारचीच भक्ती भगवंतानी अर्जुनाला सांगितलेली आहे. आपलं पूजन कसं करावं, आपली भक्ती कशी करावी हे अर्जुनाला भगवान समजावून सांगतायत. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तद अहं भक्त्युपहृतम अश्नामि प्रयतात्मनः. हे अर्जुना, एखाद्या माणसाने अत्यंत प्रेमाने अत्यंत भक्तिभावाने मला एखादं पान, एखादं फूल, एखादं फळ जरी अर्पण केलं किंवा नुसतं जरी थोडंसं पाणी मला वाहिलं तरी मी ते अत्यंत प्रेमाने त्याचा स्वीकार करतो. भगवंत हा अत्यंत समाधानी आहे. भगवंत हा सच्चिदानंद स्वरूप आहे. जो स्वतःच लक्ष्मीपती आहे त्याला आपण काय अर्पण करणार हो? आपण त्याला फक्त शरण जायचं असतं, वंदन करायचं असतं, त्याच्या पायावर आपलं डोकं टेकवायचं असतं. आपल्यातला मीपणा, आपल्यातला अहंकार त्याला अर्पण करायचा असतो. आणि जे जे काही आपल्या आयुष्यात घडतं, इदम न मम, हे माझं नाही, यामागे कर्तृत्व तुझं आहे भगवंता. तूच करता आणि करविता, शरण तुला मी भगवंता, हा भाव असावा. गोपाल कृष्ण भगवान की जय.